रशीद बांधवांनो, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग संचालनालय मुंबई यांच्या वतीने आज 14 मार्चला विविध लोककलावंत यांचा सादरीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मानाचा मुजरा करतो। त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा करतो। तद्वतच उपमुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय श्रीमती सुमित्राताई पवार यांना मानाचा मुजरा करतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे जे विनीत आहेत सन्माननीय श्रीरामजी पांडे साहेब यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो आणि या खडीगमतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत। अशा परिचय आहे। स्वर्ण कला मंडळ बोधरा शाखा चांदोरी शाहीर मिलिंद खोब्रागडे आणि संच आपल्या समोर खळा गमतीचा कार्यक्रम सुरू करीत आहे। बांधवांनो, लक्षपूर्वक ऐका। पंडित प्रखंड तो त्या विद्वत्तेच्या पंडित प्रखंड हा न्याय नीतीचा इथे तुने उभारून झेंडा या दुष्ट भावा बापा करून थंड मज द्यावा तो प्रगल रूपी प्रबोधनी प्रगल रूपी प्रबोधनकार सुविचाराचा निर्मळी झाला दूर केले बापा स्वार्थ पसारा तू बुद्धी मज द्यावा तो शाहीर सवित्रा तुझा दाश आशीर्वाद सावे मिलिंद रावास आणि
सवा पाहे सर्वाश तू बुद्धी मजल्या आणि म्हणून सुरुवात करताना प्रत्येक व्यक्ती आपापल्या धर्मानुसार आपापल्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार आपापल्या इष्टदेवतेची पूजा करतो. त्याचप्रमाणे मी या खडीगंमतीच्या माध्यमातून ज्यांच्यामुळे मला हा स्टेज प्राप्त झालं, ज्यांच्यामुळे मी हा मिलिंद शाहीर खोब्रागळे तुमच्या समोर उभा आहे, त्या महान विभूतीला, त्या महान महात्म्याला अभिनंदन करतो आणि त्या महान महात्म्याला काय म्हणतो आहे ऐका, लक्ष द्या. साऱ्या विश्वात तेज तुझे, साऱ्या विश्वात तेज तुझे, उघड्या डोळ्याने मी पाहतो सारा विश्वात तेज तुझे, उघड्या डोळ्याने मी पाहतो. उघड्या डोळ्याने मी पाहतो सारा विश्वात तेज तुझे, उघड्या डोळ्याने मी पाहतो. शब्द शुमने तुला पाहतो. जेव्हा जेव्हा आपल्या धर्माची ग्लानी होते तेव्हा तेव्हा या पृथ्वीच्या पाठीवर अनेक महापुरुष जन्म घेतात आणि आमच्या तुमच्यावर आलेले संकट दूर करतात. म्हणून मला वेळेचा भान आहे, वेळेची जीवाला वाट फोडली
बोलत आहे काय की परमेश्वर आहे, आपल्या पाठीशी आहे परमेश्वर, पण कशा आहे? आपली संस्कृती काय होती की भक्ती पाहून त्या भक्ताची की भक्ती पाहून त्या भक्ताची माया त्याने दाविली आणि पाषाणाची मूर्ती होऊन त्या नामा संग जेवली. म्हणून मला म्हणायचं आहे तुझ्या कृपेने आहे या जगी सुख शांतीने मी राहतो. तुझ्या कृपेने आज या जगी सुख शांतीने मी राहतो. कसं की भक्ती पाहून भक्ताची माया त्याने दाविली, पाषाणाची मूर्ती होऊन त्या नावाशब्द जेवली. सावता माळ्याची भाजी विकून मिळले कबिलाचे सेले आणि सोप्या संगे दळणच्या चनीने दळले. विठ्ठल विठ्ठल म्हणता हो, विठ्ठल विठ्ठल म्हणता गोरा कुंभाराने बाळ मातीत तुडविले, कशी प्रभूची अगाध महिमा बाळ खेळत बोलविले. आज विज्ञान युग आहे, त्या युगामध्ये पोटच्या पोराला मातीत तुडवलं तरी पण त्या परमेश्वराने त्याला जिवंत केलं. कशी प्रभूची अगाध महिमाची बाळ खेळत बोलविले आणि म्हणून सर्वा घटी उरला तो कोटी कोटी तेज प्रभा. सर्वा घटी उरला तो कोटी कोटी तेज प्रभा आणि निर्विघ्न निर्विकार युगे 28 विठेवरती उभा. का तर त्या नामात आहे भक्तीचा प्रभाव, आहे भक्तीचा प्रभाव. आणि जगतात रंक ऋषी मुनिया रंक आणि राव. आणि म्हणून मला म्हणायचं आहे तुझ्या कृपेने आज या जगी सुख शांतीने मी राहतो. तुझ्या कृपेने आज या जगी सुख शांतीने मी राहतो. आणि म्हणून शाहीर मिलीन राहाव गुण हे तुझे. शाहीर मिलीन राहाव गुण हे तुझे. असा नेहमी चहा गावतो. शाहीर मिलीन राहाव गुण हे तुझे. असा नेहमी चहा गावतो. हॅलो हॅलो हा हा आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, या युद्धाच्या जीवनामध्ये माझ्या समोर दोन प्रश्न निर्माण झाले आहेत. एक प्रश्न आहे भक्ती करू आणि दुसरा प्रश्न आहे पोट भरू. भक्ती करू की पोट भरू, सांगा मी काय करू. भक्ती करायला गेलो तर पोट मरते आणि पोट भरायला गेलो तर भक्ती मरते. दोन्ही बरोबर आहेत. देवाची पूजा झाली, घराकडे जाऊन पाहतो. कारण मी पहाटेला उठला, म्हशी चारायला नेल्या, म्हशी
म्हशीला चारून आणलं, त्याचं दूध काढलं, दूध माठामध्ये भरून ठेवलं आणि आंघोळ स्नान करून आज आपल्या गोट्यामधून घराकडे जाऊन पाहतो आहे. काय व्यवस्था करून ठेवलं बाळांनो. नासुकल्या गोष्टीचा झगडा हो, नासुकल्या गोष्टीचा झगडा. 4 दिवस झाले माझी बायको माझ्यासोबत बोलत नाही. काय व्यवस्था आहे आजच्या जमान्यामध्ये. घडवून पाहतो, घडली तर घडली, सुधारली तर सुधारली. जाऊन पाहतो घराकडे. हॅलो 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 हॅलो.